तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी ती म्हणजे वाळू माफियांवर आता ड्रोनची नजर असणार आहे। महसूल विभागाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा यासाठी वापर केला जाणार आहे। नाशिकच्या जिल्हा प्रशासनाने गौण खनिजाचा महसूल बुडवणाऱ्या ठगांवर आता मोठ्या प्रमाणात कारवाई करायला सुरुवात केली आहे आणि त्यासाठीची एक नवी शक्कल लढवल्याचं कळतंय। भरलेल्या रॉयल्टीपेक्षा अधिक उत्खनन होत आहे अशी बाब समोर आलेली आणि आता या उत्खननावर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर महसूल विभागाने सुरू केलाय। नाशिकच्या महसूल विभागाचा हा ड्रोन पॅटर्न राज्यात सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, वेगवेगळ्या कारणांसाठी आता ड्रोनचा वापर होतोय आणि त्याचबरोबर आता सँड माफियांवर देखील नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर निश्चितच एक आपण म्हणू शकतो नवीन पायंडा पडणारा नवीन आपण म्हणू शकतो तंत्रज्ञानाचा वापर। नक्कीच रेणुका, आपल्याला माहिती आहे की गौण खनिजच्या माध्यमातून गौण माफिया कशा प्रकारे चोरी करत असतात, लूट करत असतात, अशा अनेक माहिती समोर येत असतात। आपल्याला माहिती आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये बिल्लोरी आणि सारोळ हा जो परिसर आहे, नाशिकचं नाव जे आहे ते 9 शिखरांनी वेढलेलं शहर म्हणून सुद्धा नाशिक म्हणतात। आणखी याच ठिकाणी या डोंगरांवर त्या प्रकारे गौण खनिजाची लूट केली जाते। लूट उघडकीस आणण्यासाठी म्हणून महसूल विभागाने ही शक्कल लढवली। आपल्याला माहिती आहे की ठेका दिला जातो, गौण खनिज असणारे माफिया जे आहेत ते तिकडनं गौण खनिज जे उपसत असतात, काही ठिकाणी खडी क्रशर असतात, तर काही ठिकाणी मुरुम काढला जात असतो आणि याच ठिकाणी जितक्या रॉयल्टी भरली असते त्या रॉयल्टी भरल्याच्या व्यतिरिक्त मोठा उपसा या ठिकाणी नेहमीच होत असतो आणि याच्यावर नेहमी भरारी पथक कारवाई करत असतं। ज्यावेळेस कारवाई करायला जातं त्यावेळेस माफिया पळून जात असतात, त्यांना शोधणं सुद्धा अवघड होतं। आणखी याचमुळे महसूलनं ड्रोन कॅमेराची उपाययोजना केलेली आहे की मुळात पळून गेलेले जे वाहनं आहेत त्यांना पकडता येणं शक्य आहे। ज्या प्रकारे गौण खनिजचा उपसा होतोय त्याला एक सुकारू म्हणून एक सिस्टीम आहे, एक व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेच्या माध्यमातून नेमकं किती गौण खनिज उपसा केलं जात आहे, त्यांना रॉयल्टी किती घेतलेली आहे, निश्चितच या सगळ्यावर आता नजर ठेवणं शक्य होणार आहे। धन्यवाद प्रशांत बाग, तुम्ही नाशिकहून ही माहिती देताय। धन्यवाद। आपण बघतोय ड्रोनचा वापर आता यासाठी केला जाणार आहे। न्यूज 18 लोकमतवर ही एक्सक्लुझिव्ह बातमी आता आपण बघतोय। वाळू माफियांवर यापुढे आता ड्रोनची नजर असणार आहे।